नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत. तर आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. बेबीज फर्स्ट स्टेप. बाळाची पहिली स्टेप कशी असते आणि बाळापासून मोठं होण्यापर्यंतची आपण ज्या प्रोसेस फॉलो करतो त्या प्रोसेस कशा असतात. सुरुवातीला आपण जेव्हा लहान असतो, लहानपणी आपण आपल्या आई बाबा यांचे हात धरून चालायला शिकतो. ते कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं हे आपल्याला सांगत असतात. कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी चांगल्या नाही आहेत ह्याविषयी हळूहळू आपल्याला एक ज्ञान देत असतात. ते स्वतःबरोबर आपल्याला सुद्धा समाजात घेऊन जातात. ते जाताना आपण ते बाकीच्यांमध्ये कसे मिसळतात, कसे बोलतात, कसे वागतात याचं एक अनुसरण करत असतो. तर हे करता करता आपण शाळेत जायला लागतो. शाळेत कशासाठी जातो? तर शिक्षण घ्यायसाठी, जेणेकरून आपल्याला भविष्यात जे काही प्रगती करायची आहे त्या प्रगतीला एक शिक्षणाचा आधार असतो. शिक्षण हे जीवनातलं एक आधारस्तंभ असतं. तर ह्या आधारस्तंभ आपण हळू एक साधारणतः 15 ते 20 वर्ष ह्या आधारस्तंभाच्या माहितीसाठी किंवा आधारस्तंभाबरोबर चालत असतो. कारण ते शिक्षण आपल्याला भविष्यात आपल्या कामासाठी उपयोगी पडणार असतं. आपण जे काही शिकतो, जे काही करतो ते 10 ते 12 वर्ष, 15 वर्ष जे काही लाईफ स्पॅन असेल आपला. जर कुणी डिग्री केली तर साधारणतः पहिले 2 वर्ष LKG UKG धरा, त्याच्यानंतर 10वी पर्यंत 10 वर्ष, दोन्ही मिळून 12 वर्ष, त्याच्यानंतर 11वी 12वी 14 वर्ष आणि त्याच्यानंतर 3 वर्षाची डिग्री. काही केसमध्ये 3 वर्षाची असू शकते, काही केसेसमध्ये ती 4 वर्षाची असू शकते, 5 वर्षाची असू शकते. जर आपण 3 वर्षाची डिग्री तर पकडली, 14 आणि 3 17 वर्ष. 17 वर्ष आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा एखादी नोकरी करण्यासाठी एलिजिबल होतो. पहा, आता आपण 17 वर्ष शिक्षण घेतो. 17 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर आपण नोकरी करायला जातो किंवा एखादा व्यवसाय करतो. तर त्याच्यासाठी आपण किती मेहनत घेतो, किती शिकतो याचा अनुमान याच्यावरून तुम्ही घ्या. हे सर्व आपण केल्यानंतर, ह्या सगळ्या स्टेजेस आपण क्लिअर केल्यानंतर आपण जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडतो, आपली डिग्री कंप्लीट करतो किंवा जे काही असेल आपलं, त्याच्यानंतर आपण विचार करतो की आता आपल्याला काय करायचं. मग त्या दृष्टिकोनातून आपण पुढचं व्यावसायिक शिक्षण घेतो. ते व्यावसायिक शिक्षण आपलं पुढील अजून 2 वर्ष चालतं. ते व्यावसायिक शिक्षण कंप्लीट केल्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी किंवा अप्रेंटिसशिप जे म्हणतो की शिक्षण कंप्लीट झालंय, आता अनुभवासाठी आपण काही ठराविक, त्याच्यातून आपल्याला काही इन्कम होऊ अगर न होऊ, पण आपल्याला एक अनुभव येण्यासाठी आपण एका कंपनीत म्हणा किंवा एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी जे आपण व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे त्याला जुळून ज्या गोष्टी असतात, जे व्यवसाय असतात किंवा ज्या कंपनीज वगैरे ज्या असतात त्या ठिकाणी आपण कामावर जातो. तिथं आपल्याला अपेक्षा नसती की आपल्याला पगार किती भेटणार आहे. आपल्याला एकच गोष्ट महत्वाची असते, त्या ठिकाणी आपल्याला अनुभव काय भेटणार आहे. कारण तो अनुभव पुढच्या भविष्यासाठी आपण वापरून त्याच्या भरोशावरती आपण एक चांगली नोकरी किंवा व्यवसाय आपला चालू करणार असतो. तर तो चालू केलेला व्यवसाय आपला किंवा जी नोकरी आपण करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला जायच्या अगोदरच ज्या चांगल्या गोष्टी आणि काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी माहिती असाव्यात. ह्या विचाराने आपण छोट्या ठिकाणी काम करायला जातो किंवा छोट्या पगारावर म्हणा किंवा बिगर पगारी सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतो. मग ती कंपनी आपल्याला इन्सेंटिव्ह म्हणून काहीतरी पैसे देते. मग तिथं तुमची खरी पहिली कमाई चालू होती. आणि जेव्हा तो छोटासा इन्सेंटिव्ह आणि त्याच्याबरोबर एक प्रशस्ती पत्रक किंवा एक सर्टिफिकेट तुम्हाला भेटतं, त्यावेळेस तुमचा जो आनंद असतो की ह्या कामाचा मला अनुभव आला, हे काम मी करू शकतो आणि अजून चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि ती कंपनी सुद्धा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही गेलेला असता, ती व्यक्ती किंवा त्या कंपनीचा मालक किंवा तुमचा मॅनेजर जो कोणी असेल तो तुम्हाला चांगलं काम केल्याबद्दल एक सर्टिफिकेट देतो. ते सर्टिफिकेट
तुमच्या भविष्यासाठी एक गुरुकिल्ली असते. त्याच्यामुळं तुम्ही भविष्यात बऱ्याचशा गोष्टी करणार असता, बऱ्याचशा गोष्टींचं प्लॅनिंग करणार असता आणि चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायला लागता. मग तिथून तुमच्या करिअरला सुरुवात होती. तुम्ही चांगल्या कंपनीत जाता, इंटरव्ह्यू देता आणि जे प्रशस्ती पत्रक भेटलेलं आहे अनुभवाचं ते तुम्ही त्या ठिकाणी दाखवता. त्या बेसिसवर तुम्हाला एक चांगली नोकरी लागते. मग त्या ठिकाणी एक पगार सुरू होतो तुम्हाला दर महिन्याला. पगार चालू झाल्यानंतर तुम्ही विचार करता की मला एवढा पगार आहे, आता मी याच्यातून सेव्हिंग करल, माझ्यासाठी घर बांधल, मी गाडी विकत घेईल, एक चांगलं मुलीबरोबर लग्न करल. हे विचार करत करत तुम्ही त्या नोकरीमध्ये चांगलं एक इन्कम सोर्स आणि चांगली कामगिरी दाखवून बढती घेता. तीच बढती तुम्हाला पगारातही भेटती. मग हळूहळू भविष्याचा विचार करत तुम्ही त्यातील काही पैसे बाजूला टाकायला सुरुवात करता. ते पैसे भविष्यासाठी तुम्ही जे स्वप्न पाहिलेले आहेत त्याच्यासाठी जमा करायला सुरुवात करता. मग त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन ही होतात की आज मी दर महिन्याला 20,000 रुपये जर बाजूला टाकले तर 1 वर्षात 2 लाख रुपये होतील. ते FD मध्ये केले तर त्याला व्याज भेटल. ते व्याज भेटल्यानंतर माझी अमाऊंट दरवर्षी वाढत जाईल. असं करता करता तुम्ही एक एक स्वप्न तुमचे पूर्ण करायला लागता. मग एक स्वप्न पूर्ण झालं की तुम्हाला तुमचं दुसरं स्वप्न कशा पद्धतीने लवकर पूर्ण होऊ शकल याच्याकडे तुम्ही फोकस करायला पाहता. मग जी कमवलेले पैसे आहेत त्या पैशाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करता. मग ते कशा पद्धतीने करता येतील मग याची माहिती घ्यायला सुरुवात करता. आणि जो तुम्ही पैसा कमवलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेता हे तुमच्या तेव्हा लक्षात असतं. पण काही कालांतराने, काही वेळेने तुम्हाला असं वाटतं की आपला जो पैसा आहे तो अजून जास्त पटीने वाढू शकतो. मग त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे पर्याय शोधायला लागता. मग पर्याय शोधता शोधता तुम्ही एका ठिकाणी येता. ते ठिकाण आहे मग ती व्यक्ती अशा पद्धतीने नवीन नवीन पद्धतीने कसे पैसे कमवता येतील ह्या संकल्पनेकडे वळायला लागतो. नवीन नवीन पर्याय शोधतो. काही पर्याय हे चांगले असतात आणि सस्टेनेबल असतात, ज्याच्यामध्ये नुकसान व्हायची शक्यता कमी असते. पण काही पर्याय असे तो निवडतो की त्याच्यातून सक्सेस व्हायचे मार्ग खूप कमी असतात. तो अशा काही स्कीम्स पाहतो की ज्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये माझा पैसा मोठा होईल आणि तोच कमी वेळेमध्ये मोठा पैसा कमवायच्या याच्यामध्ये तो कधीतरी एकदा चुकीचा निर्णय घेतो. तो चुकीचा निर्णय त्याला थोडा मागं खेचतो आणि जे काही नुकसान झालं असेल सुरुवातीला तो कमी पैसे लावून जास्त पैसेच कमावता येतील ह्या पद्धतीने विचार करत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी लावलेला हा पैसा सुरुवातीला कमी असतो. कारण याच्या पहिले त्यांनी जे काही कमवलेलं असतं एका नियमित उत्पन्न भेटल ह्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टिंग केलेली असते. ती FDच्या स्वरूपात, रिकरिंगच्या स्वरूपात असते. तो तिथून पैसे न काढता जे स्वतःजवळ वाचलेले पैसे आहेत ते पैसे सुरुवातीला लावतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याला काही छोट्या प्रमाणात प्रॉफिटही होतो आणि उरलेले पैसे तो टाकायच्या मानसिकतेत असतो. पण काही कालांतराने त्याला असं कळतं की आपण चुकीच्या ठिकाणी पैसे लावतोय, त्या ठिकाणी आपले पैसे बुडण्याची शक्यता आहे. मग हा विचार करत तो त्याच्यातून पैसे काढून घ्यायचा प्रयत्न करतो किंवा जर काही लॉस होत असेल तर तो लॉस सहन करतो. कारण तोपर्यंत ते त्याच्या आवाक्यामध्ये असतं. तो ह्या गोष्टीचा विचार नाही करत. आता जर छोटा लॉस, त्याला एक गोष्ट माहिती असते, छोटा लॉस आणि मोठं प्रॉफिट. कोणताही व्यक्ती जर एखादी गोष्ट 100 रुपयाला भेटत असेल आणि त्याला 120-130 रुपयाला मागणी होत असेल तर तो 100 रुपयाच्या 10 गोष्टी घेणार, पहिले विकून पाहणार आणि त्याच्यानंतर मग मोठी इन्व्हेस्टमेंट करतो. तर अशाच पद्धतीने तो पुढे चालतो. मग पुढे चालता चालता
त्याला स्टॉक्स मार्केटबद्दल माहिती भेटते. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही पैसा लावून कमी वेळेमध्ये जास्त नफा इन्व्हेस्टिंग करून करू शकता. तो नफा बँकेपेक्षा दुप्पट रिटर्न देणारा असतो. तर तो सुरुवातीला स्टॉक मार्केटमध्ये जातो, प्रोसिजर करतो, एक डीमॅट अकाउंट ओपन करतो. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर सुरुवातीला तो शेअर्स विकत घेतो. ती त्याची पहिली स्टेप शेअर मार्केटमध्ये असते. ही पहिली स्टेप त्यांनी योग्य पद्धतीने घेतलेली असते. तो काही दिवस बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात करतो. पण त्याला माहिती नसतं की कोणत्या स्टॉकमध्ये किंवा कशामध्ये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करावं. तो रँडमली बाकीच्यांना पाहतो, बाकीचे कोणते स्टॉक्स किंवा काय घेतात ते, आणि त्यांची कॉपी करायला जातो. त्याच्यामध्ये त्याला थोडेफार पैसे सुरुवातीला भेटतात. त्याला असं वाटतं की हा व्यवसाय खूप सोपा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर पैसा सुद्धा भेटू शकतो. तो अजून काही महिने अशाच पद्धतीने इन्व्हेस्टिंग चालू ठेवतो. त्याच्यामध्ये त्याचा थोडा पैसा बनतो आणि त्याला प्रॉफिटही होतो. तो प्रॉफिट पाहून त्याला असं वाटतं की आपण जी याच्या पहिले इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा जी सेव्हिंग केलेली आहे ती याच्या प्रमाणात खूप कमी पर्सेंटेजमध्ये वाढते. तर मग तो ती इन्व्हेस्टमेंट तिथून काढतो आणि तो स्टॉक मार्केटमध्ये ती इन्व्हेस्टमेंट घेऊन येतो आणि तिथल्या आडमाप किंवा तिथल्या इन्व्हेस्टिंगमध्ये जास्त पैसे भेटतात म्हणून तो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतो. पण तो एक गोष्ट विसरतो. ती गोष्ट म्हणजे आज मी जे काम करतोय ते शिकायला किती वर्ष लागले आणि जे नवीन काम हातात घेतोय त्याच्याबद्दल मला काही माहिती आहे का? साहजिकच आहे, त्याला माहिती नसते. तो त्या ठिकाणी बाकीच्यांना पाहून कॉपी करायचा प्रयत्न करतो. ही वेळ अशी असते की स्टॉकमध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तर स्टॉक हे काही पर्सेंटमध्ये रिटर्न देतात. शॉर्ट टर्म मध्ये नाही पण लॉंग टर्म मध्ये देतात. तुम्ही स्टॉक कोणत्या पद्धतीचा निवडता किंवा काय अनालिसिस करता, ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही जर घेऊन ठेवले तर 10 स्टॉक मधले 2 ते 3 स्टॉक तुम्हाला चांगले रिटर्न देतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात नुकसान दिसत नाही. तर मग तो त्या स्ट्रीम मध्ये आल्यानंतर तो रोज पैसे कमवायचा विचार करतो. मी आजच जर प्रॉफिट बुक केला तर मला अजून जास्त पैसे भेटतील. आजचा प्रॉफिट मी उद्याच्या इन्व्हेस्टमेंटसाठी वापरून अजून उद्या जास्त पैसे कमवू शकतो. पण असं करता करता त्याचे पैसे काही प्रमाणात कमी होतात किंवा जी पहिले सुरुवातीला लावलेली जी अमाऊंट असते तो तिथं लूज करतो. कारण का? तर अभ्यासाच्या अभावी. त्याच्याबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा तो अजून एकदा एक विचार करतो. तो विचार असतो शॉर्ट टर्म मध्ये फायनान्शियल फ्रीडमचा. त्याला असं काही जाणवतं की शेअर मार्केट हे त्याच्यासाठी शॉर्ट टाइम मध्ये फायनान्शियल फ्रीडम क्रिएट करून देईल आणि त्याचबरोबर एक चांगली वेल्थ सुद्धा बनल. मग तो नवीन मार्ग शोधायचा प्रयत्न करतो. नवीन मार्ग शोधता शोधता त्याला काही टिप्स, काही इन्व्हेस्टमेंट आयडियाज ह्या गोष्टींची माहिती कळते. मग तो जे काही इन्व्हेस्टिंग टिप्स देणाऱ्या फर्म्स असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याला काही सबस्क्रिप्शन ते घ्यायला लावतात. तो हा विचार करतो की आता माझे थोडेफार पैसे गेलेलेत आणि हे अजून सबस्क्रिप्शनचे काही पैसे. तो त्या गोष्टीचा विचार नाही करत की समोरचे जर टिप देतात आणि त्या टिप मधून पैसा भेटतो तर तो पैसा ते स्वतः का नाही कमवत. त्या थोड्याशा सबस्क्रिप्शनच्या पेमेंटसाठी ते तुम्हाला टिप का देतात. तो टिपची सर्व्हिस परचेस करून त्याच्यावर विचार करतो की आपले जे थोडेफार पैसे लूज झालेले आहेत मार्केटमध्ये ते पैसे आपण रिकव्हर करून हे आपल्याला देतील आणि
त्याचबरोबर आपल्याला काही प्रमाणात प्रॉफिटही होऊ शकतो. तर तो प्रॉफिट आणि लूज झालेले पैसे, आपण दिलेलं सबस्क्रिप्शन, हे सगळं मिळून आपण परत एकदा प्रॉफिटमध्ये येऊ आणि ते कोणत्या पद्धतीने काम करतात, कसे टिप्स देतात ते पाहू आणि आपणही पुढे ते काम करू. त्याला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येत नाही की ही टिप्स म्हणजे आपल्याबरोबर एक फ्रॉड होतोय. तिथं दोन गोष्टींचं त्याचं नुकसान होतंय. पहिलं, टिप्ससाठी दिलेले पैसे आणि दुसरं, तुमच्या फायनान्शियली जे डीमॅटमध्ये पैसे असतील ते ट्रेड करतानाचा होणारा लॉस. हे त्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. मग तो काही दिवस त्यांच्या टिप्स फॉलो करतो. सुरुवातीला काही ट्रेड्स प्रॉफिटेबल जातात. त्याला एक कॉन्फिडन्स येतो की आपण योग्य सर्व्हिस निवडली. पण त्याच्यानंतर कॉन्स्टंट लुझिंग फेज चालू होतो. मग त्यांनी दिलेले टिप्स आणि स्वतःचं काही नॉलेज वापरून तो प्रॉफिट करायचा प्रयत्न करतो. मग त्या ठिकाणी त्याचा लॉस अजून वाढतो. मग तो लॉस कव्हर करण्यासाठी अजून दुसरं काही शोधतो. त्याच्यामध्ये तो काही इन्व्हेस्टमेंट फ्रॉड कंपन्या असतात. जसं आपण ऐकलंच असेल की काही इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही त्या कंपन्यांमध्ये एक प्रॉफिट करून देऊ किंवा तुम्हाला दर महिन्याला अमुक पर्सेंट रिटर्न भेटतील याचा आमिष दाखवलं जातं. उदाहरणार्थ, काही कंपन्यांचे मी नावं लिहून ठेवलेत ज्यांनी हे फ्रॉड्स केलेले. श्रद्धा ग्रुप ऑफ फायनान्शियल ही एक कंपनी आहे त्याच्यापैकी. त्यांनी जवळपास लोकांबरोबर 200 ते 300 करोडचा फ्रॉड केला. दुसरी कंपनी अनुभव क्विक प्लांटेशन, यांनी सुद्धा लोकांना अशाच प्रकारे आमिष दाखवून त्यांचे पैसे स्वतःच्या खिशात केले आणि लोकांबरोबर एक फ्रॉड केला. तोही जवळपास 400 करोडचा घोटाळा होता. किंवा पोन्झी स्कीम, आपण जे म्हणतो पोन्झी स्कीम, तर हे तो प्रकार आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट मध्ये आत्ता घडलेला प्रकार टोरेस इन्व्हेस्टमेंट, याच्यामध्ये अंदाजित 1000 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आणि ते लोकांना फसवण्यात आलेले आहे. तर अशा स्कीम मध्ये लोक अडकतात. कारण का, तर हे लोक मोठ्या प्रॉफिटचं आणि मोठ्या रिटर्न्सचं आमिष दाखवतात. मग ते हे विचार करतात की आपले जे गेलेले पैसे अजून थोडे आपण यांना देऊ आणि त्यांच्याकडून आपण रिटर्न काढून घेऊ आणि आपण हे बंद करून टाकू. पण ते तिसऱ्या ठिकाणी सुद्धा फसतात. तर त्याच्यावर पूर्णपणे एकच पर्याय, हा एवढा मोठा व्हिडिओ आणि हे एवढं सगळं तुमच्या बरोबर डिस्कशन करण्याचं माझा एकच मानस होता. तो मानस म्हणजे आपण कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटमध्ये जर काम करत असाल, तर जर तुम्ही एक 20 ते 30 हजार रुपयाची नोकरी करण्यासाठी 17 ते 18, 20 वर्षापर्यंत शिक्षण घेता, त्याच्यानंतर काही वर्ष तुम्ही त्या फील्डमध्ये अनुभव घेण्यासाठी जाता, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यातून आपल्याला काय उत्पन्न होतंय का नाही होते याचा विचार नाही करत, पण तुम्ही अनुभवाला महत्व देता. तर शेअर मार्केटच्या बाबतीतच असं का, कोणताही अभ्यास करायचा नाही, कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. मेन म्हणजे शिकलं पाहिजे. तुम्ही ते शिकत नाही, तुम्ही त्याला लागणाऱ्या गोष्टी ग्रॅब करत नाही. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही शिकले तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुद्धा चांगलं काम करू शकता. पण बिगर शिकता जर शेअर मार्केटमध्ये जर आले तर तुमचं नुकसान हे होणारच. आणि याच्यातून पूर्ण ह्या एवढ्या व्हिडिओमधून तुम्हाला एकच गोष्ट मी शिकवू इच्छितो की पहिले शेअर मार्केटला शिका. भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत युट्यूबवर, भरपूर माहिती अवेलेबल आहे. त्याचा फायदा घ्या आणि छोट्यापासून सुरुवात करा, जेणे करून तुम्हाला तो छोटा लॉस झाला तरी तुमच्या आयुष्यात काही फरक पडला नाही पाहिजे आणि तुमचं जीवन हे सुरळीत चाललं पाहिजे. शेअर मार्केटमध्येही प्रॉफिट होतो, इन्व्हेस्टिंग मध्ये सुद्धा पैसे भेटतात, भेटत नाही असं कोणतंही नाही. पण योग्य पद्धतीने
आणि योग्य समजेने तुम्ही जर योग्य डिसिजन घेऊ शकला तरच तुम्हाला तिथं प्रॉफिट होणार आहे. तर त्याच्यामुळं ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. शेअर मार्केटमध्ये यायचंय, इन्व्हेस्टिंग करा, अडचण नाही. चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे लावा, अडचण नाही. पण जर तुम्हाला ट्रेडर बनायचंय तर तुम्हाला शिक्षण हे ट्रेडिंगचं घेतलंच पाहिजे आणि त्यातूनच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक लाईक तो बनता है. धन्यवाद.